त्याच्यापासून गांजा आला, गांजाने सुद्धा माणसा शरीर कमजोर होतो, आणि दारू, टॉनिक, सट्टा. आता सट्टा जो आहे, सट्ट्यामध्ये सट्टा तुम्ही विचार करा, सट्टा लावणारा दारू पिणारा कधी वरती नाही आला, दारू पिणारा कधी वरती नाही आला, दारू विकणारा वरती आला, दारू पिणारा कधीच वरती नाही आला. गांजा पिणारा कधी वर नाही आला, गांजा पिणारा कधी वर नाही आला, म्हणजे त्याची ग्रस्ती उंच नाही आली. गांजा विकणाऱ्याची ग्रस्ती उंच आली, दारू विकणाऱ्याची ग्रस्ती उंच आली, पिणाऱ्याची नाही. त्याच प्रकारे जो सट्टा आहे, त्याच प्रकारे सट्टा आहे, सट्ट्यामध्ये बी तोच प्रकार आहे की आपण जेव्हा सट्टा लावतो, लाखामध्ये असा एखादाच असेल की ज्याची सट्ट्यामुळे जिंदगी बनली असेल, नाहीतर लावणाऱ्याची कधी जिंदगी बनली नाही. पण जो सट्टा घेणारा आहे, खाणारा आहे, पट्टी घेणारा आहे, खाणारा आहे, त्याची जिंदगी बनली. सट्ट्यामध्ये कसं असते, आणि सट्ट्याचा पैसा ज्याला मिळाला असेल तोही का गॅरंटी की त्याचा प्रपंच सुखी असेल म्हणून? मला नाही वाटत त्याचा प्रपंच सुखी असेल. कारण त्याचा मागाचं कारण असं आहे, आपण जेव्हा सट्टा लावतो तर बघा, सट्टा लावणारा यासाठी वरती येत, म्हणजे समोर येत नाही, त्याची ग्रस्ती उंचावत नाही. एक आकडा आपला असते आणि 99 घर त्याचे असतात. एक आकडा आपला असते, 99 घर त्याचे असतात. आणि मग सांगा, एक घरवाला समोर राहील की 99 घरवाला समोर राहील? 99 घरवाला समोर राहील. मग आता अचानक आपला एक घर फसला तर तो 99 घरवाला पैसे कुठचे देते? आपल्या जोडून देते का? नाही. तर त्या 99 घरचे पैसे या सट्ट्यावाल्याला देते, आणि या सट्ट्यावाल्याला हा खुश होते. पण त्या पैशामध्ये 99 घरच्या बददुआ, 99 घरचे दुःख याच्यावर येतात. आणि म्हणून सट्टा मग आली, सट्टा, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, सट्टा, जुवा, जुवा. जुव्यामध्ये तसंच आहे. जुव्यामध्ये 4, 6, 8, 10 लोक बसतो आपण. त्या 8-10 मधून 2 लोक जिंकतात, स्वतः खेळतो तर 2 लोक जिंकतात आणि 6 लोक हारतात. तर त्या 6 लोकांचं घरचं दुःख त्या 2 लोकांच्या. कधी जुव्यावाला, जुवे खेळणेवाले किती वरती आले. क्लब जो भरवतो, जो खेळत नाही क्लब भरवतो, तो वरती आला. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा. लॉटरी बी तसाच आहे. लॉटरीचे हजारो नंबर आहेत आणि लागतो किती? 1, 2, 3. तसाच ज्याच्या घरी 3 वाल्याच्या घरी लागली बिन तर तसाच आहे की लॉटरीच्या भरोशावर माझी जिंदगी झाली असं म्हणणारा कोणी आहे का? नाही. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी. आता पटाची होड, विशेषतः पटाची होड. आता कितीतरी सेवकांना वाटतोय, पटामध्ये जेव्हा जोडी खेळायला म्हणजे पट भरतो, त्या पटामध्ये आमचे सेवक बांधव बहुत जातात. यांना असं वाटतोय की त्या पटामध्ये आम्ही होड नाही लावलं तरी चालेल, पण जोडी खेदू शकतो. हे काही काही सेवकांची मनस्थिती आहे, जोडी खेदू शकतो. पण तुम्हाला थोडंसं वाटत नाही का की पटाची होड आणि इकडे कोंबड्याची काती, पटाची होड, कोंबड्याची काती. आता इकडे पटाची होड बंद आहे आणि इकडे कोंबड्याची काती म्हटलं आहे, म्हणून ज्यांनी पटाची होड लावता येईल, पटाची होड लावता येत नाही, जोडी खेदता येते, आणि इकडे कोंबड्याची काती बांधता नाही येत, इकडे होड लावता येते नाही. पटामध्ये 2 सजीव आत्म्याला खेदल्या जातो, आणि त्यामध्ये सुद्धा हार जीत तुम्ही सेकंदात जरी आता खेदत असाल, पण सरते शेवटी कट फायनलमध्ये तुमची हारजीत होते आणि तुमच्याच जोडीवर होड लावल्या जाते. तुमच्या जोडीवर होड लावला म्हणजे तुम्ही होड लावला असं होते. कोंबड्याचे कातीचा प्रकार, इकडे काती बांधायची नाही, होड लावायची का? नाही. तर यामुळे काय होते की दुसऱ्याचा घरचा एक जिंकतो, एक हारतो. तर त्या दुसऱ्याचा घरचा पिढा त्याच्यासोबत येतो, त्याचा परिवार दुःखी होतो त्या दिवशी. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाची, कोंबड्याची काती. मग आलं चोरी करणे. चोरी तुम्ही 100दा करा, चोरी तुम्ही 100दा करा, पण एक ना एक दिवस पकडल्या जाईल. चोरी करणे, खोटे बोलणे. तुम्ही खोटे बोला ना, 100 खोटे बोला, 100 खोटे बोलायला काही लागत नाही. पण खोटा बोलला, आज जर मी खोटा बोललो, त्या खोट्याला लपवण्यासाठी मला 100 खोटे बोलावं लागेल, आणि त्या 100 खोट्याला लपवण्यासाठी खोटं बोलावं लागेल. आणि जेव्हा आपल्याला 1000 खोटं बोलण्याची वेळ आली तर खोटं कधी लपत नाही, खोटं कधीच लपत नाही. आणि म्हणून
बाबांनी या सर्व गोष्टीचा जुळवाजुळी केला. दारू पाणी सट्टा जुवा लाटरी पटाचूर कोंबड्याची गाती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे. राग हा माणसाचा परमशत्रू आहे आणि या रागामध्ये माणूस काय करू शकतो काय नाही याचा काही भान नाही. माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर राग, आणि म्हणून बाबाने रागाचा पाणी करायला सांगितलं आहे. राग आणणे बंद करणे. आणि त्यानंतर विशेष असा आला आहे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट स्वरात बोलू नये. स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट स्वरात बोलू नये हा मुख्य विषय आहे. तर असं का बोलले असतील? याचं मागचं काही कारण असेल. कारण जर माणूस हा बाहेर जेव्हा कामाला जातो आणि बाहेर कामाला गेल्याच्या नंतर बाहेर घुमून येतो घरी, माणसाच्या डोक्यावर खूप ताण असतो. आणि म्हणून कोणत्याही घरातल्या स्त्रीने, कोणतीही असो, कुणाच्याच घरची स्त्री असेल, त्यांनी येताबरोबर पतिदेवाच्या मागे किटकिट करू नये. आणि किटकिट केलं तर पतिदेवाला राग येतो. आणि राग आला की त्याने 2 शब्द बोलला की पत्नी 4 शब्द बोलते. आणि तिने 4 शब्द बोलला की माणसाला राग येतो. माणूस रागाला, माणसाला राग आला की दिद्दनादन अपशब्द निघतात, मारझोडी होते, मारपिटी होते. आणि त्याच्याने घरामध्ये आपल्या एकदम सरी राहू केतू पुरा कली घुसून जातो. तर स्त्रियांनी सांभाळून बोलायला पाहिजे, मुलांना बी सांभाळून बोलायला पाहिजे. आता स्त्रियांनी सांभाळून बोलायला पाहिजे मग पुरुषांनी बोलायला पाहिजे का? तो पण नाही आहे. पुरुषांनी सुद्धा सांभाळून घरामध्ये बोलायला पाहिजे. आपल्याला जो बाबाने दिला आहे सत्य मर्यादा प्रेम, सत्य बोलणे मर्यादा पडी प्रेमाने वागणे, असं त्या घरामधलं वातावरण पाहिजे. स्त्रिया मुलांना पतिदेवाला वाईट बोलू नये.